नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश फ्लुएंट या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर जावेद खान आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाच्या अभ्यासासाठी आपण सुरू केलेला हा प्रवास इंग्लिश फ्लुएंट या चॅनलद्वारे आपण सुरू केलेला आहे. आत्तापर्यंतच्या सगळ्या व्हिडिओजची मालिका संपूर्ण मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहेच आणि याचा आपला भरभरून प्रतिसादसुद्धा भेटत आहे. तुमच्या या प्रतिसादाबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलंच केलं असेल तर मी आपला खूप आभारी आहे, आणि केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनच्या बटनाला दाबायला विसरू नका, कारण येणाऱ्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन्स तुम्हाला या बटनामुळे लगेच भेटतील. विद्यार्थी मित्रांनो, आजही आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. 10व्या वर्गातील इंग्लिश कोर्सबुकमधील हा धडा आज आपण अभ्यासणार आहोत. धड्याचं नाव आहे द अल्केमी ऑफ नेचर. रक्षा भराडिया ह्या त्याच्या लेखिका आहेत. 10th SSC आणि सब्जेक्ट इंग्लिश आज आपण हा बघणार आहोत. द अल्केमी ऑफ नेचर. अल्केमी टायटलवरून आपण समजून घेऊया याचा अर्थ काय आहे. अल्केमी म्हणजे किमया आणि नेचर म्हणजे निसर्ग. तुम्हाला माहीतच आहे निसर्गाची किमया. काय आहे निसर्गाची किमया ते आपल्याला या धड्यामध्ये समजणार आहे. चला तर मग सुरू करूया. आजच्या आपल्या धड्याला सुरुवात आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज पासून करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला चिटचॅटसाठी वेगळा व्हिडिओ तयार करायची गरज पडणार नाही. चला मग बघूयात वॉर्मिंग अप मध्ये काय सांगितलेलं आहे ते. द अल्केमी ऑफ नेचर, निसर्गाची किमया. वॉर्मिंग अप. चिटचॅट. डिवाइड द क्लास इंटू 5 ग्रुप्स. Discuss in the group the following points. Give 1 point to each group. Now here what we have been told, we are told here to make 5 groups of the students, and then we have to a teacher is supposed to give each topic or each subject to the different groups actually. Okay, so here the first topic is seeds regerminate from another seed. जे ते रिजर्मिनेट नसून जर्मिनेट असायला हवं होतं. तर सीड्स जर्मिनेट फ्रॉम अनादर सीड म्हणजे एका बीजापासून. सीड म्हणजे बीज. एका बीजापासून दुसऱ्या बीजाची निर्मिती होते. हा एक विषय एका विद्यार्थ्याच्या ग्रुपला आपल्याला द्यायचा आहे. प्लांट्स अँड फ्लॉवर्स विल्ट अँड बिकम वन विथ द अर्थ. प्लांट्स अँड फ्लॉवर्स, झाडे किंवा रोपे किंवा फुले हे विल्ट होतात. विल्ट होतात म्हणजे कोमेजतात. विल्टिंग म्हणजे कोमेजणे. अँड बिकम वन विथ द अर्थ, आणि ते निसर्गाचा किंवा पृथ्वीचा एक भाग बनून त्याच्यामध्ये मिसळून जातात. कॅक्टी तिसरा पॉईंट आहे. कॅक्टी थ्राईव्ह इन द डेझर्ट रिजन. झाड म्हणजे वाढ होणे. कॅक्टस झाडे तुम्हाला माहीतच असतील काट्याची. ही काटेरी झाडे जी असतात ही डेझर्टमध्ये म्हणजे वाळवंटामध्येच का वाढतात. रिजन म्हणजे प्रदेश. वाळवंटी प्रदेशामध्येच का वाढतात, तर हे आपल्याला ही एक लाईन दिलेली आहे, याच्याबद्दल शोध घ्यायचा आहे. बेअर नेचर टर्न्स ग्रीन इन स्प्रिंग. बेअर नेचर म्हणजे उघडा बोडगा हा निसर्ग जो असतो, म्हणजे सगळी पानगळ झालेली असते आणि लगेच वसंत ऋतूमध्ये, स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतूमध्ये तो पुन्हा हिरवागार होतो. देन कॅटरपिलर टर्न्स इंटू बटरफ्लाय. कॅटरपिलर म्हणजे एक अळी जी असते त्याचं रूपांतर टर्न्स इंटू बटरफ्लाय फुलपाखरामध्ये कसं होतं. ऑल दीज आर द अल्केमी ऑफ नेचर. या सगळ्या निसर्गाच्या किमया आहेत ज्या आपल्याला माहीतच आहे. वी कॅनॉट डू ऑल दीज थिंग्स. Only nature can do all these things. Okay, so we have tried here to find out the answer in scientific way actually, but the reason behind giving all these lines are to understand the alchemy of nature. Okay, it is actually very surprising things that we can see that caterpillar is turning into butterfly actually. So this happens in nature only. Okay, so we are going to see what are the possible answers to this actually. Seeds germinate from another seed चा काय अर्थ होऊ शकतो. सो जर्मिनेशन रेफर्स टू द प्रोसेस बाय विच एन ऑर्गॅनिझम ग्रोज फ्रॉम अ सीड और अ स्पोर. स्पोर म्हणजे सुद्धा बीजाणू. ठीक आहे. जर्मिनेशनचा अर्थ काय आहे ते आपल्याला जर्मिनेटच सांगितलेलं आहे, म्हणून जर्मिनेशनचाच अर्थ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर्मिनेशन रेफर्स टू द प्रोसेस बाय विच एन ऑर्गॅनिझम ग्रोज फ्रॉम अ सीड और अ स्पोर. एका बीजापासून सुरू झालेली ही प्रक्रिया आहे, तर त्याचा अर्थ म्हणजे जर्मिनेशन. द मोस्ट कॉमन फॉर्म्स ऑफ जर्मिनेशन इन्क्लूड अ सीड स्प्राउटिंग टू फॉर्म अ सीडलिंग अँड द फॉर्मेशन ऑफ अ स्पोरलिंग फ्रॉम अ स्पोर. आणि जर्मिनेशन म्हणजेच काय,
ते एका बीजाचं मग त्याच्यात कोमामध्ये रूपांतर होणं आणि त्या कोमामधून जे काही कोंब असतो त्या कोंबातून मग दुसरा जे काही प्लांट आहे किंवा त्याचं मोठं झाड तयार होतं. सो दिस इज कॉल्ड जर्मिनेशन. दस जर्मिनेशन अकर्स प्रायमरीली इन प्लांट अँड फंगल स्पीसीज. आणि हाच जर्मिनेशन म्हणजे ही जी काही वाढ होती ही कशाची, प्लांटमध्ये. हे जर्मिनेशन बीजाचं रूपांतर जे मोठ्या प्रमाणात होतं ते प्लांट स्पीसीजमध्ये किंवा फंगल स्पीसीजमध्ये आपल्याला आढळून येईल. सो दिस इज व्हॉट द आन्सर इज. दिस इज सायंटिफिक आन्सर ॲक्च्युली, बट वी आर सपोज टू डिस्कस ऑल दिस थिंग्स. द सेकंड वन इज प्लांट्स अँड फ्लॉवर्स विल्ट अँड बिकम वन विथ द अर्थ. झाडं आणि फुलं हे कोमेजतात आणि पृथ्वीचा एक भाग बनून जातात. का बनतात ते, म्हणजे विल्टिंग प्रोसेस इथे सांगितलेली कोमेजण्याची. का होते हे? विल्टिंग इज द कंडिशन दॅट अरायझेस इन प्लांट्स when more water is lost by evaporation than is absorbed from the soil. ही विल्टिंग प्रोसेस काय आहे? मोर वॉटर इज लॉस्ट बाय इव्हॅपोरेशन, म्हणजे वाफेने पाणी उडून जाणे. म्हणजे त्या ज्या आपल्या झाडामध्ये तुम्हाला माहित असेल झाडाला जर पाणी टाकलं नाही तर ते वाळून जातं, सुकून जातं. यालाच विल्टिंग असं म्हणतो आपण. सो द डिव्हाइड ऑफ वॉटर मेक्स द प्लांट ऑर फ्लॉवर विल्ट ॲक्च्युअली. अँड इट इज नॉट ॲब्झॉर्ब फ्रॉम द सॉईल. आणि सॉईलमधून सुद्धा पाणी भेटत नाहीये म्हणजे ते पूर्ण कोमेजतं. This causes the cells to lose their turgor and the plant structure droops. आणि या पद्धतीने ते जे काही सेल असतात त्या प्लांट्सच्या, त्या रोपाच्या ज्या काही सेल असतात, पेशी असतात, त्या मरण पावतात आणि याचं पूर्ण स्ट्रक्चर जे असतं प्लांटचं ते कोमेजून जातं किंवा खाली पडतं ते. प्लांट्स कॅन नॉर्मली रिकवर फ्रॉम विल्टिंग इफ वॉटर इज ॲडेड टू द सॉईल. आणि आपण ही कोमेजण्याची जी प्रोसेस आहे ही थांबवू शकतो बाय ॲडिंग वॉटर टू द सॉईल. त्याच झाडांना जर आपण पाणी दिलं तर ते पुन्हा वाढू शकतात. ओके, सो इन दिस वे दिस हॅपन्स इन नेचर ॲक्च्युली. ओके, समोर बघूयात आपण थर्ड पॉसिबिलिटीज सांगितलेली आपल्याला. कॅक्टी थ्राईव्ह इन द डेझर्ट रिजन. वाळवंटामध्येच कॅक्टसची झाडं वाढतात किंवा काटेरी वनं तुम्हाला तिथे दिसतील. हे का होतं असं? काटेचेच का असतात? सो मेनी कॅक्टी थ्राईव्ह इन एरियाज दॅट आर एक्स्ट्रीमली ड्राय सच ॲज द डेझर्ट. जे काही कॅक्टस आहेत हे ड्राय रिजनमध्ये किंवा वाळवंटामध्येच वाढतात. लाईक ऑल लिव्हिंग थिंग्स कॅक्टी नीड वॉटर टू सर्व्हाइव्ह. कॅक्टसला सुद्धा वॉटरची गरज असते वाढण्यासाठी, सर्व्हाइव्हसाठी. गिवन द एरियाज वेअर दे लिव्ह दो वॉटर इज ऑफन स्कार्स. आणि त्यांना जो एरिया ज्यामध्ये ते वाढतात तिथे स्कार्स म्हणजे अपुरेपणा, पाण्याचा अपुरेपणा आढळतो. तर याचाच मोबदला म्हणून मग ते काय करतात? टू कॉम्पन्सेट, म्हणजे मोबदला घेणे. Cacti have developed special abilities that allow them to conserve the water they do receive and make it last a long time. म्हणून त्यांनी अशी क्षमता निर्माण केलेली आहे की ते पाण्याची जी काही पातळी असते आपल्या शरीरामधली, त्याच्या झाडाच्या शरीरामधली, तर ती त्या खोडामधली ती वाचवून ठेवू शकतात. कशा पद्धतीने? फॉर एक्झाम्पल, द प्रिकली स्पाइन्स ऑफ कॅक्टी आर ॲक्च्युअली हायली मोडिफाईड लिव्स. प्रिकली स्पाइन्स म्हणजे ते जे काही काटे असतात त्या झाडावर, कॅक्टसच्या झाडावर, ते एक मोडिफाईड लिव्ज आहे ॲक्च्युली. ते काटे नसून काय आहेत? ते पानं आहेत ॲक्च्युली. स्पाइन्स प्रोटेक्ट कॅक्टी फ्रॉम ॲनिमल्स. आता हे जे काही पानं, काटेरी पानं जे आहेत हे का आहेत? कारण ती जी काही आहेत पानं ही प्राण्यांनी खाऊ नये म्हणून ते काटे आहेत. कोणी काटे खाऊ शकतं का? नाही. तर प्राण्यांनी ते पानं खाऊ नये म्हणून त्यांनी काय केलं की त्याचं रूपांतर काट्यामध्ये करून घेतलेलं आहे. अँड दॅट इट प्लांट्स अँड ऑल्सो हेल्प टू रिड्यूस वॉटर लॉस बाय रिस्ट्रिक्टिंग एअर फ्लो नियर द कॅक्टस. आणि त्या काटेरीपणामुळे जे काही काटे त्या झाडावर लागलेले असतात त्याच्यामुळे काय होतं? एअर फ्लो जो असतो, जो वाऱ्याचा वेग असतो तो तिथे मेंटेन केला जाऊ शकतो, रिस्ट्रिक्ट केला जाऊ शकतो. त्याच्यामुळे पाण्याची वाफ होऊ शकणार नाही आणि त्या झाडाच्या खोडामधून पाणी वगैरे काही बाहेर पडू शकणार नाही. दॅट्स वाय कॅक्टी थ्राईव्ह इन द डेझर्ट रिजन. त्या पद्धतीने निसर्गाने ती किमया त्यांना करून दाखवलेली आहे आणि कॅक्टसचे झाडं त्या पद्धतीने तिथे सर्व्हाइव्ह करतात. समोरची पॉसिबिलिटी बघूया आपण. बेअर नेचर टर्न्स ग्रीन इन स्प्रिंग. वसंत ऋतूमध्ये पुन्हा पालवी फुटते झाडांना. ती का? तर ड्युरिंग अर्ली स्प्रिंग द एक्सिस ऑफ द अर्थ इज इन्क्रीजिंग इट्स टिल्ट रिलेटिव्ह टू द सन. हिवाळा आलेला असतो आणि हिवाळ्यानंतर मग वसंत ऋतू किंवा उन्हाळा लागलेला असतो. हा वसंत ऋतू ज्या वेळेला येतो त्यावेळेला आपला सूर्याकडे जो काही पृथ्वीचा कोन जो असतो, ॲक्सेस जो असतो, हा तिकडे कललेला असतो. त्याच्यामुळे
सूर्याची हीट जी काही असते ती पूर्णपणे पृथ्वीवर येत राहते आणि त्याच्यामुळे आता वातावरणामध्ये थोडासा गरमपणा येत असतो आणि म्हणून हिवाळा आपल्याला कमी जाणवायला लागतो आणि याचाच फायदा असा होतो की सगळी सृष्टी पुन्हा बहरून निघते. अँड द लेंथ ऑफ द डेलाइट रॅपिडली इन्क्रीजेस फॉर द रिलेव्हंट हेमिस्फेअर. The hemisphere begins to warm significantly, causing new plant growth to spring forth, giving the season its name. आणि या वॉर्म हे जे काही सिग्निफिकंटली वॉर्म झालेलं असतं सगळ्या गोष्टी महत्त्वपूर्णपणे ऊब निर्माण झालेली असते पूर्ण वातावरणामध्ये. याच्यामुळे न्यू प्लांट ग्रोथ आपल्याला दिसू शकते, नवीन झाडं निर्माण होतात. थंडीमुळे ते होऊ शकत नव्हते पण ते त्या वसंत ऋतूमध्ये पुन्हा निर्माण व्हायला सुरुवात होते. म्हणूनच याला स्प्रिंग सीझन असं म्हटलेलं आहे. समोर बघूया आपण कॅटरपिलर टर्न्स इनटू बटरफ्लाय. म्हणजे एका अळीचं फुलपाखरामध्ये कसं रूपांतर होतं हे तर तुम्हाला दिसत असेल, एका चित्रामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही सुद्धा एक निसर्गाची किमयाच आहे. इट इज ट्रूली अ नेचर्स मिरॅकल. हे एक चमत्कारच आहे निसर्गाचा. वन डे द कॅटरपिलर स्टॉप्स इटिंग, हँग्स अपसाइड डाऊन फ्रॉम अ ट्विग or leaf and spins itself a silky cocoon or molds into a shiny chrysalis. एके दिवशी काय होतं की जी काही अळी असते ती आपल्या स्वतःला एका फांदीच्या बाजूला लटकवून घेते आणि स्वतःला ककूनमध्ये म्हणजे जो काही कोश असतो तो कोश तयार करते एका लिक्विडचा आणि त्याच्या अवतीभोवती लपेटून घेते स्वतःला. आणि विदिन इट्स प्रोटेक्टिव्ह केसिंग, आणि त्याच केसिंगमध्ये द कॅटरपिलर रॅडिकली ट्रान्सफॉर्म इट्स बॉडी. आणि मग स्वतःच्या शरीरामध्ये तो बदल घडवून आणतो, ती अळी बदल घडवून आणते आणि इव्हेंच्युअली शेवटी काय होतं, इमर्जिंग ॲज अ बटरफ्लाय ऑर अ मॉथ, आणि त्याचं रूपांतर एखाद्या फुलपाखरामध्ये होतं हळूहळू. म्हणजे ही सुद्धा एक निसर्गाची किमयाच आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज आपल्यासमोर सांगितलेल्या आहेत. समोर जाऊयात आपण दुसऱ्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. रोल ऑफ नेचर. निसर्गाचा रोल किंवा भूमिका काय आहे आपल्या जीवनामध्ये. डिस्कस इन पेअर द रोल प्लेड बाय नेचर अँड कम्प्लीट द वेब डायग्राम. डिस्कस करायचा आहे आणि वेब डायग्राम आपल्याला कम्प्लीट करायची. काय सांगितलेलं आहे, रोल ऑफ नेचर. निसर्गाची काय भूमिका आहे आपल्या जीवनामध्ये. बघा काय काय भूमिका आहे, तर इट इज अ मदर. ॲक्च्युली निसर्ग माता सुद्धा म्हणतो बघा आपण. ओके, माता काय करते ते आपल्याला इथे समोर दिसणारच आहे. आपलं रक्षण करते, निसर्गच आपल्याला अन्नधान्य पुरवतोय. म्हणून माता जशी आपल्याला फूड जेवण वगैरे देते, अन्न पुरवते, त्याच पद्धतीने निसर्ग सुद्धा आपल्याला त्याच गोष्टी करतो. म्हणून तो मदरचा रोल आपल्या जीवनामध्ये प्ले करत असतो. तसेच टीचरचा रोल सुद्धा प्ले करतो, शिक्षकाची भूमिका सुद्धा निभावतो तो. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी या निसर्गातून शिकायला भेटतात मित्रांनो. ते आपण समोरच्या धड्यामध्ये बघणारच आहोत. फादर प्रोटेक्टिंग अस. फादरचा जो काही रोल आहे आपल्याला संरक्षण प्राप्त करून देण्याचा, तो सुद्धा रोल हे जे काही निसर्ग आहे तो करत असतो. म्हणून बापाची भूमिका सुद्धा निसर्ग वठवत असतो. ही सुद्धा समोर आपल्याला काही दिलेलं बघा. नेचर द बेस्ट टीचर. शिक्षकाच्या भूमिकेमध्ये निसर्ग कसा असू शकतो ते सांगायचं आहे. म्हणजे कोणकोणत्या गोष्टी आपल्याला तो करतो शिक्षक म्हणून ते सांगायचं आहे. काय करतो मग तो, इट प्रोटेक्ट्स अस. आपल्याला अज्ञानापासून संरक्षित ठेवतो. तसेच मोटिवेट्स, आपल्याला प्रेरणा देतो. तसेच टीचेस, आपल्याला शिकवतो. सुदेस, आपल्याला आनंद देतो. नर्चर्स, आपलं संगोपन करतो. कमांड्स, आपल्याला आज्ञा देतो. फुलफिल्स, आपल्याला ज्या काही गोष्टी गरजा असतील त्या पूर्ण करतो. आणि गाईड्स, आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करतो हा निसर्ग. अशा पद्धतीचे हे सगळे रोल्स निसर्गाचे आपल्याला दिसू शकतील ॲज अ टीचर. समोरच्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. थर्ड, लुक ॲट द फॉलोइंग थिंग्स. डिस्कस विथ युअर फ्रेंड व्हॉट यू लर्न फ्रॉम देम. समोर काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. या गोष्टींपासून आपण काय शिकतो ते सांगायचं आहे. तर इथे आहे अ बी. बी म्हणजे मधमाशी. मधमाशीपासून आपण शिकतो टीमवर्क अँड हार्डवर्क. एकत्र राहून अतिशय मेहनतीने जे काही मध गोळा करण्याचं काम या छोट्याशा माशा करतात, मधमाशा करतात. म्हणून आपल्याला टीमवर्क शिकायला भेटतं त्यांच्यासोबत. अँड हार्डवर्क सुद्धा समजतं आपल्याला. आणि ईगल, गरुडापासून काय काय शिकायला भेटतं. विजन म्हणजे दूरदृष्टी, फार सायटेडनेस किंवा विजन, त्याला दोघांना शब्द आहे बघा. दूरदृष्टी, अतिशय उंचावर जाऊन सुद्धा ईगल जो असतो
गरुड हा खाली बघू शकतो, आपल्या शिकारीवर नजर ठेवू शकतो. म्हणून ती दूरदृष्टी आपल्या मनामध्ये असली पाहिजे. ते जे काही गोल आहे, त्याचं उद्दिष्ट, त्याच्यावर त्याची नजर किती वरतून असते ते लक्षात घ्या. क्रीपर म्हणजे वेलमधून काय समजतं आपल्याला? कन्सिस्टंट डेव्हलपमेंट, म्हणजे सततची विकास प्रक्रिया जी काही असते ती आपल्याला शिकायला भेटते. म्हणजे विकास जो आहे हा सतत व्हायला हवा, कंटिन्युअस असला पाहिजे. एकाच दिवसात तो विकास होऊ शकत नाही. सो क्रीपरपासून वेल कशी हळूहळू वाढते, तशी कन्सिस्टंट डेव्हलपमेंट आपल्याला क्रीपरवरून समजायला मिळते. आफ्टर दॅट द रिव्हरवरून ओव्हरकमिंग द हार्डशिप्स. नदीचं पाणी कसं सगळ्या ज्या काही अडचणी समोर येतात त्या सगळ्यांना भेदून समोर आपली वाट काढत नदी समुद्राला जाऊन मिळते. म्हणजे ज्या काही समस्या आपल्या जीवनामध्ये येतात त्या समस्यांना तोंड देण्याचं काम आपल्याला रिव्हर शिकवत असते. रेनफॉल म्हणजे पाऊस आपल्याला काय शिकवतो? हेल्पिंग अदर्स. पावसामुळे सगळ्यांना मदत होते, पाणी भेटतं, म्हणून इतरांना मदतीचं जे काही सूत्र आहे आपल्याला रेनफॉल सांगत असतो. तसंच समोर आहे सन आणि शेवटचं दिलेलं आहे सूर्य. सूर्य काय शिकवतो आपल्याला? सूर्य शिकवतो टू गिव्ह लाईट अँड हॅपीनेस टू दोज हु आर इन डार्कनेस ऑर डिस्ट्रेस. जे लोक अंधारामध्ये आहेत किंवा दुःखामध्ये आहेत त्या लोकांना काय द्यायचं आहे आपल्याला? लाईट द्यायचा, प्रकाश द्यायचा आहे. प्रकाश म्हणजेच काय? आनंद द्यायचा आहे. सूर्य उगवला नाही तर आपल्याला किती कसं तरी वाटायला लागतं, आपलं मन लागत नाही, रमत नाही आपलं मन कशात आहे. म्हणून हा सूर्य सुद्धा आपल्याला काय देत असतो? लाईट सोबत हॅपीनेस सुद्धा देत असतो. त्याच पद्धतीने आपल्याला त्या लोकांमध्ये, ज्या लोकांच्या जीवनामध्ये अंधार आहे, अशा लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश आणायचा आहे, हे आपल्याला सूर्य शिकवतो. अशा पद्धतीने ह्या 3 ॲक्टिव्हिटीज आपल्याला दिलेल्या आहेत, त्या आपण कंप्लीट केलेल्या आहेत. आता आपण धड्याकडे वळूया. मग चला सुरू करूया आता आपल्या धड्याला, द अल्केमी ऑफ नेचर. द अल्केमी ऑफ नेचर, निसर्गाची किमया. आता अल्केमी याचा अर्थ आधी तुम्ही समजून घ्या, अल्केमिस्ट सुद्धा समजून घ्या. अल्केमिस्ट म्हणजे किमयागार. म्हणजे एकेकाळी असा इतिहासामध्ये किंवा प्राचीन काळामध्ये असा विश्वास लोकांचा होता की एक असा दगड आहे किंवा असा धातू आहे जो दुसऱ्या कोणत्याही धातूला जर त्याचं टच झाला किंवा त्याचा स्पर्श झाला तर त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होतं. अशी किमया एका धातूमध्ये किंवा एखाद्या दगडामध्ये, आपण पारस नावाचा दगड ऐकलेलाच असेल तुम्ही, तर त्या पारस दगडाच्या संपर्कामध्ये जर कोणताही दुसरा धातू आला तर त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होऊन जायचं. अशी एक कल्पना आहे, त्याला अल्केमी असं म्हणतात. आणि ही जी काही किमया करणारा व्यक्ती असतो त्याला अल्केमिस्ट असं म्हणतात. तर इथं आपल्याला अल्केमीचा अर्थ काय घ्यायचा आहे? तर किमया, निसर्गाची किमया. वेगवेगळ्या गोष्टीतून आपल्याला निसर्गाची किमया दिसत असते बघा. निसर्ग हा आपल्याला दरवेळेला, प्रत्येक वेळेला काही ना काही शिकवतच असतो, सतत आपल्याला तो शिकवत आहे. आणि किमया म्हणजे आपल्याला माहितीच आहे, नारळामध्ये पाणी इतकं मधुर पाणी आपल्याला भेटत असतं की ते पाणी कुठून येत असेल? झाडामधून त्या फळामध्ये आपल्याला काही दिसत नाही, आणि ते इतकं मोठं फळ आणि त्यामध्ये ते पाणी, आणि तेही इतकं गोड कसं असू शकतं? तर ही एक किमयाच आहे निसर्गाची. वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपल्याला, म्हणून निसर्गाला आपण मातासुद्धा संबोधत असतो, ठीक आहे. आणि आपल्या रक्षणकर्ता म्हणून सुद्धा आपण निसर्गाला मानलेलं आहे. परंतु याच्या मर्यादेमध्ये आपण राहिलो तर ठीक आहे, परंतु याची मर्यादा जर आपण ओलांडली तर त्याचाही दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागतो. हे इतिहासामध्ये आपण बघितलेलंच आहे. आणि आजही आपण बघत आहोत वेगवेगळ्या रोगांच्या बाबतीत. जर तुम्ही बघत असाल तर आज आपल्यावर आलेली ही जी कॅलॅमिटी आहे कोरोना व्हायरसची, ही सुद्धा निसर्गाच्या विरोधात गेल्यामुळे कुठे ना कुठे आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. जर तुम्ही निसर्गाच्या सोबत राहून व्यवस्थित आपलं जीवन जगलात तर नक्कीच तुम्हाला काही होणार नाही, तुमचं रक्षणच होईल. हा मेसेज आपल्याला या धड्यातून भेटणारच आहे. बघूयात आपण या धड्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते. द अल्केमी ऑफ नेचर म्हणजे निसर्गाची किमया. विलियम ब्लेक यांच्या अतिशय प्रसिद्ध असे लेखक यांच्या कवितेने सुरुवात केलेली आहे. रक्षा भराडे यांनी आपल्या लेखाची काय म्हणतात त्या आपल्या या कवितेमध्ये विलियम ब्लेकने काय स्पष्ट केलं ते बघूया आपण. टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड. टू सी म्हणजे पाहणे, अ वर्ल्ड म्हणजे जग. मला जग पाहायचं असेल तर मी काय बघणार? इन अ ग्रेन ऑफ सँड. वाळूच्या एखाद्या कणामध्ये सुद्धा मी जग बघू शकतो. अँड हेवन इन अ वाईल्ड फ्लॉवर. आणि हेवन म्हणजे स्वर्ग. आणि जंगलामध्ये आढळणारा एखादं फूल असेल त्या फुलामध्ये मी स्वर्ग बघू शकतो. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहून मला जगाची ओळख होऊ शकते.
आणि काय म्हणूयात आपण, हेवन म्हणजे स्वर्गाची जी काही अनुभूती आहे ती मला निसर्गाच्या सानिध्यामध्येच राहून होऊ शकते. आपण एखादं चांगलं दृश्य बघतो बघा, निसर्गामध्ये गेल्यानंतर खूप चांगली सिनरी समोर असेल तर आपण अशी इमॅजिन करू शकतो की बाबा मला आज स्वर्गामध्ये आल्यासारखं वाटत आहे, म्हणजे स्वर्गसुख भेटलं असं आपण म्हणतो, म्हणजे डोळ्याचे पारणे फेटले असं सुद्धा आपण म्हणतो. सो दिस इज ऑल द अल्केमी ऑफ नेचर. ॲक्च्युली इट इज द मिरॅकल ऑफ नेचर दॅट इट्स ब्युटी गिव्स अस कम्फर्ट. its beauty gives our soul a comfort actually. Okay, because we are the part of nature. आपण कुठून आलो? आपण सुद्धा या निसर्गामधूनच आलेलो आहोत. ही निसर्गाचीच देणगी आहे जी आपण जन्म घेतलेला आहे आणि आपण जगत आहोत. ऑक्सिजन आहे, सगळ्याच गोष्टी आहेत आपल्याला दिलेल्या. निसर्गाने काय काय नाही दिलं, फळं दिलेली आहेत, फुलं दिलेली आहेत, सृष्टी दिलेली आहेत, पाणी दिलेलं आहे. कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या नाहीत आपल्याला? मोठमोठ्या धर्मग्रंथांमध्ये सुद्धा हीच गोष्ट सांगितलेली आहे की परमेश्वराने किंवा निसर्गाने दिलेल्या या कोणकोणत्या गोष्टीला तुम्ही नाकारणार आहात, नाही कशाला म्हणणार आहात. प्रत्येक सीझनमध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी खायला भेटतात बघा. तर दिस इज ऑल बिकॉज ऑफ नेचर ॲक्च्युली. ओके, सो अँड गॉड हॅज क्रिएटेड ऑल दिस थिंग्स अँड दिस नेचर इज प्रोव्हाइडिंग अस ऑल दिस थिंग्स ॲक्च्युली. ओके, सो व्हॉट विलियम ब्लेक इज ट्राइंग टू से that with the help of nature or in the lap of nature I can find the world actually, and I can find a heaven in the wild flower also, and hold infinity in the palm of your hand and eternity in an hour. Hold infinity. infinity म्हणजे अमर्याद, अनंतपणा. आणि ही जी काही अमर्याद गोष्टी आहेत या तुम्ही आपल्या palm of your hand, आपल्या तळहातावर सुद्धा तुम्ही आपल्या हातामध्ये घेऊ शकतात. ही अमर्याद गोष्ट आपल्या हातामध्ये, ओंजळीमध्ये तुम्ही भरू शकता. इतकं हे अमर्यादितपणा आपल्याला दिलेला जो काही आहे नेचरने, त्या निसर्गाच्या सानिध्यात राहून आपल्याला त्या गोष्टी समजू शकतात. अँड इटर्निटी इन अन आवर. आणि इटर्निटी म्हणजे शाश्वतपणा. आणि एका तासामध्ये सुद्धा तुम्ही शाश्वतपणा जो काही आहे तो अनुभव त्याची घेऊ शकता, अनुभूती घेऊ शकता. अर्थ काय समजून घ्यायचा आपल्याला, म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये एखादा तास सुद्धा जर तुम्ही अनुभवला तर तो कितीतरी शाश्वत तासांचा आपल्याला भासू शकतो. इटर्निटी म्हणजे आपल्याला खूप सारं मोठं सुख तो त्या एका तासामध्ये देऊ शकतो निसर्ग. इतकं त्याचं वैभव, इतकं त्याची ताकद आहे बघा, इतकी शक्ती आहे त्याची. हे सांगण्याचा प्रयत्न विलियम ब्लेक यांनी केलेला आहे. सुरू करूयात आपण धड्यामध्ये काय सांगितलेलं आहे. वी इन्स्टिंक्टिव्हली टर्न टू आउटडोर ॲक्टिव्हिटीज अँड नेचर ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग अँड एन्हान्सिंग अवर वेलबिंग. इन्स्टिंक्टिव्हली म्हणजे अंतःप्रेरणेने, आपल्या अंतःप्रेरणेने वी टर्न टू आउटडोर ॲक्टिव्हिटीज. आपण जर अँड नेचर ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग, जर आपल्याला रिलॅक्स व्हायचं असेल, म्हणजे आपला चांगला वेळ घालवायचा असेल, निसर्गाच्या सानिध्यात आपण रमवायचं असेल आपल्याला, किंवा आपल्या स्वास्थ्यासाठी आर एन्हान्सिंग अवर वेलबिंग, किंवा आपल्या स्वास्थ्याची आपल्याला जर कदर असेल किंवा आपल्याला चांगलं निरोगी राहायचं असेल, एन्हान्सिंग अवर वेलबिंग, आपल्या निरोगी शरीरासाठी किंवा रिलॅक्स आरामासाठी जर आपल्याला कुठे जायचं असेल तर आपण काय करतो, वी टर्न टू आउटडोर ॲक्टिव्हिटीज. आपण घराच्या बाहेर जातो. घराच्या आतमध्ये राहतो का? नाही. रिलॅक्स होण्यासाठी किंवा एन्हान्स आपल्याला चांगलं बरं वाटायला पाहिजे तर आपण काय म्हणतो, तुम्ही थोडंसं फिरून येतो. किंवा डॉक्टरसुद्धा म्हणतात की थोडीशी हवापालट करून घ्या, दुसऱ्या गावाला जाऊन एखादी भेट वगैरे घेऊन या, असं म्हणतात सुद्धा डॉक्टर लोक. म्हणजेच काय तर आपल्याला अंतःप्रेरणा की आपली काय सांगते की जर तुम्हाला रिलॅक्स व्हायचं असेल, तुम्हाला जर आराम पाहिजे असेल आणि एन्हान्सिंग युअर वेलबिंग किंवा तुम्हाला आरोग्य हवं असेल तर कुठे जा, निसर्गामध्ये जा. आउटडोर ॲक्टिव्हिटीज म्हणजे निसर्गामध्ये जा. अँड नेचर सुदेज अँड नर्चर्स. निसर्ग काय करतो, आपल्याला खुलवतो. नर्चर्स म्हणजे आपल्याला संगोपन करतो, आपल्याला आराम देतो. सुदेज म्हणजे आत्म्याला शांती प्राप्त करून देतो. नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स. नेचर आपल्याला भरवतो, म्हणजे ज्या काही फुलफिल्स म्हणजे परिपूर्ण करतो, अँड मोटिवेट्स म्हणजे आपल्याला प्रेरित सुद्धा करतो. नेचर विस्पर्स अँड कमांड्स. नेचर आपल्या कानामध्ये कुजबुजतो आणि आपल्याला आज्ञा सुद्धा देतो. निसर्ग काय करतो, आपल्या कानामध्ये हितकुज करतो आपल्यासोबत आणि आपल्याला आज्ञा सुद्धा देतो तो. म्हणजे जर आपल्याला अचानकच काहीतरी असं वाईट वाटत असेल तर आपण लगेच निसर्गामध्ये जातो किंवा बाहेर पडतो, मोकळ्या वातावरणामध्ये जातो. म्हणजेच काय, निसर्ग आपल्याला आवाज देतोय की अरे बाबा तुला वाईट वाटत असेल, म्हणजे तुला जर तब्येतीला व्यवस्थित वाटत नसेल तर ये माझ्याकडे ये, मी तुला चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो.
म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्याला आनंद भेटतो. म्हणून हा निसर्ग आपल्यासोबत हितगुज करत असतो बघा, आणि आपल्याला आज्ञा सुद्धा देत असतो. तो या आज्ञांचं पालन जर व्यवस्थित आपण केलं तर नक्कीच आपण वाचू शकतो, नाहीतर खूप कठीण काम आहे. आर यू लिस्निंग? आणि हे जे काही हितगुज आपल्यासोबत निसर्ग करतोय हे तुम्ही ऐकताय का? ही जी काही लेखिका आहे रक्षा भराडे, त्या आपल्याला विचारताय हा प्रश्न की आर यू लिस्निंग? तुम्ही ऐकताय का? म्हणजे जर आपल्याला श्वास घ्यायला कठीण वाटत असेल, खूप सारं कार्बन डायऑक्साईड झालेलं असेल, प्रदूषण झालेलं असेल, तर म्हणजे काय, आपल्याला निसर्ग सांगतोय की तुम्ही काहीतरी गडबड करत आहात निसर्गामध्ये, पण आपण ते ऐकत नाही, त्याकडे कानाडोळा करतो. सो दिस शुड नॉट हॅपन. काही लोक यात हे ऐकून घेतात आणि मग त्यानुसार ते काम सुद्धा करतात. सो व्हॉट वी नीड टू डू, वी नीड टू लिसन केअरफुली व्हॉट द नेचर वॉन्ट्स टू टेल अस. नेचर आपल्याला काय सांगू इच्छितो, दॅट वी हॅव टू लिसन केअरफुली ॲक्च्युली. अँड इफ यू रिअली वॉन्ट टू लिव्ह अ हॅपी लाईफ, इट हॅज टू बी विथ नेचर ओनली. आपल्याला जर चांगलं जीवन जगायचं असेल तर निसर्गाच्या सानिध्यातच आपण ते जगू शकतो मित्रांनो. बघा, वेन आय डू, जेव्हा मी ऐकते, इट लिव्स मी इन कम्प्लीट ऑ म्हणजे आश्चर्यचकित करणे. इथे दिलेलं आहे बघा, अ फिलिंग ऑफ रिस्पेक्ट विथ वंडर, म्हणजे आदरयुक्त दरारा जे काही आहे, आश्चर्याचा धक्का बसतो किंवा आदरयुक्त दरारा, भीती निर्माण होते आपल्या मनामध्ये जो काही आहे त्या निसर्गाबद्दल. ज्या वेळेला मी या निसर्गाचं ऐकते त्यावेळेला माझ्या मनामध्ये निसर्गाबद्दल कम्प्लीट ऑ म्हणजे आदर निर्माण होतो किंवा मला आश्चर्यचकित करून सोडतो हा निसर्ग. जेव्हा मी कान देऊन ऐकते निसर्ग काय सांगतो ते. काय काय अनुभव सांगितलेले आहेत ते बघा. आता इथे लेखिका आपल्या अनुभवातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. इथे त्याचा अर्थ समजून घेऊया आपण. वी हॅव अ हिबिस्कस प्लांट इन अवर गार्डन. आमच्या बगीच्यामध्ये हिबिस्कस म्हणजे जास्वंदाचं झाड आहे, एक रोप आहे. एव्हरी फोर्टनाईट, दर 15 दिवसानंतर, फोर्टनाईट म्हणजे पंधरवडा, दर 15 दिवसानंतर अ फ्लॉवर ब्लूम्स ऑन इट, एक फुल त्याच्यावर येतं जास्वंदाचं. बिग, कसं असतं ते फुल, बिग, मोठं, ब्राईट म्हणजे बिलकुल चकाकणारं, अँड टेंडर आणि खूप नाजूक असतं ते. टेंडर म्हणजे नाजूक. थ्रू द डे इट स्माइल्स विथ द सन अँड डान्सेस विथ द विंड. ते फुल खुलल्यानंतर, ज्या वेळेला ते खुलून जातं, कळीचं रूपांतर फुलामध्ये होतं, त्यावेळेला काय होतं, इट स्माइल्स थ्रू आउट द होल डे विथ द सन. इट्स द ब्राईट स्माइल इज देअर ऑन द फेस ऑफ अ फ्लॉवर, आणि विथ द सन इट स्माइल्स अँड डान्सेस विथ द विंड, आणि वाऱ्यासोबत तो डान्स करतो, नाचतो. बट ॲज इव्हिनिंग अप्रोचेस, आणि जसं सकाळपासून संध्याकाळकडे ज्या वेळेला पूर्ण दिवस वळतो, अप्रोचेस म्हणजे जवळ येणे, इट स्टार्ट्स विल्टिंग. हळूहळू हे फुल कोमेजायला सुरुवात होतं. विल्टिंग म्हणजे कोमेजणे, कोमेजून खाली पडायला सुरुवात होते. द मॉर्निंग आफ्टर इट विदर्स कम्प्लिटली अँड बाय इव्हिनिंग इट फॉल्स अँड बिकम्स वन विथ द अर्थ अगेन. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इट विदर्स कम्प्लिटली, तो पूर्णपणे ते फूल जे असतं ते विदर्स म्हणजे ड्राईज, पूर्णपणे सुकून गेलेलं असतं, सडलेलं असतं. अँड बाय इव्हिनिंग, आणि संध्याकाळपर्यंत तर इट फॉल्स, ते खाली पडतं झाडावरून, अँड बिकम्स वन विथ द अर्थ अगेन, आणि पुन्हा त्या जमिनीचाच एक भाग बनून जातं ते पुन्हा. द फ्लॉवर्स कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे. हे जे काही फूल आहे फक्त एका दिवसाचं आयुष्य घेऊन येतं. कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे, इट लिव्स ओनली फॉर वन डे ॲक्च्युली, बट येट इट डज सो इन फुल स्प्लेंडर. स्प्लेंडर म्हणजे वैभव, ग्रँड अपीरन्स. परंतु ते काही जीवन, जे काही एका दिवसाचं जीवन त्याला भेटलेलं असतं, ते सुद्धा वैभवशाली, पूर्ण वैभव घेऊन तो खुललेला असतो. पूर्ण सौंदर्य तो जे काही असेल आपलं ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, आणि खुश असतो बिलकुल. त्याच्या चेहऱ्यावर स्माईल असते, नाचतो, बागडतो, त्या त्या शाईन सोबत, सूर्यासोबत तो नाचतो, त्या वाऱ्यासोबत नाचतो, आनंदित असतो खूप. त्याला बघितल्यानंतर, झाडाच्या फुलाला बघून सुद्धा आपल्याला सुद्धा आनंद वाटायला लागतो. तर पूर्ण वैभवाने तो जगत असतो. व्हॉट इफ वी टू लिव्ड अवर लाईफ हाऊ एव्हर शॉर्ट टू इट्स फुलेस्ट. आणि याच फुलावरून मग आपण हा धडा घेऊ शकत नाही का? व्हॉट इफ वी टू लिव्ड अवर लाईफ, आपण सुद्धा आपलं जीवन याच पद्धतीने जगवू नये का? हाऊ एव्हर शॉर्ट, ती कितीही शॉर्ट का असे ना, टू इट्स फुलेस्ट, पण ते कसं जगलं पाहिजे? संपूर्ण वैभवाने ते जगलं पाहिजे आपण. म्हणजे फुलेस्ट म्हणजे संपूर्ण आनंद त्या जीवनाचा आपण घेतला पाहिजे. पण आपण मनातल्या मनात कुडत बसलेलो असतो.
किंवा मरणाच्या भीतीने आपण इतके काही घाबरून गेलेलो असतो की आपण जगणं सोडून दिलेलो असतो. म्हणून जे काही जीवन दिलेलं आहे आपल्याला हे वैभवाने आनंदाने जगण्यासाठी दिलेलं आहे. उद्याची चिंता करत या फुलाने जर असा विचार करत बसलेला असता की उद्याचा दिवस फक्त माझ्या जवळ आहे आणि मी कोमेजून मरणार आहे, तर तो असा जगू शकला असता का आनंदाने? किंवा असा विचार करून तो जगू शकला असता का? बिलकुलच नाही. माहीत आहे उद्या शेवट सगळ्यांचा आहे, परंतु तरी सुद्धा वी हॅव टू लिव्ह अ हॅपी लाईफ. whatever the hardships that are going to come in our life, it does not matter for us, or it should not matter for us actually. We should live a happy life actually. Okay, so this is what we learned from the hibiscus plant. नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये बघूया रक्षा भराडिया काय सांगण्याचा प्रयत्न करतायत. वी वेंट टू अ रॉकी बीच. आम्ही एके दिवशी कुठे गेलो? टू अ रॉकी बीच, म्हणजे खडकाळ. रॉकी म्हणजे खडक. खडकाळ अशी जी काही बीच होती, समुद्र किनारा होता, त्याच्या किनाऱ्यावर आम्ही गेलो. अँड सॉ, आणि तिथे काय बघितलं? द स्प्रेड ऑफ द मॅजेस्टिक ओशन अँड द रॉक्स अलॉंग साइड. स्प्रेड म्हणजे पसरलेला असणे, ऑफ द मॅजेस्टिक ओशन, वैभवशाली. मॅजेस्टिक म्हणजे वैभवशाली समुद्र जो काही होता तो समोर दिसत होता, आणि त्याच्या अवतीभोवती त्या किनाऱ्यावर आम्हाला दगड दिसत होते, खडकं दिसत होते. असतात की नाही खडक वगैरे, ते खडक आम्ही बघितले. कशी होती ते खडक? कार्व्ड, स्कल्प्टेड अँड शेप्ड बाय द वॉटर. म्हणजे त्यांना वेगळं रूप प्राप्त झालेलं होतं. त्या काय म्हणूयात आपण, स्कल्प्टेड म्हणजे त्याच्यावर शिल्प काम जसं केलेलं असेल किंवा त्याला वेगळा आकार दिलेला होता, किंवा नक्षीकाम केलेलं होतं. कार्व म्हणजे नक्षीकाम केलेलं असणे, स्कल्प्टेड म्हणजे त्याच्यावर स्थापत्यकलेने जे काही आपण म्हणतो ते कोट अँड शेप्ड बाय द वॉटर. आणि पाण्याने त्या दगडांना वेगळा आकार प्राप्त झालेला होता, त्याच्यावर नक्षीकाम केलेलं होतं, कोरीव काम केलेलं होतं, असं वाटत होतं. वॉटर इज सो जेंटल. पाणी कसं असतं? इज सो जेंटल, सौम्य असतं. रॉक सो हार्ड, परंतु खडक जे असतात ते खूप हार्ड असतात, कठीण असतात. येट ॲज द वॉटर फ्लोज ओव्हर इट एव्हरी डे फॉर इयर्स द रॉक गिव्स इन. परंतु पाण्याचा मारा दररोज त्याच्यावर होत होता. वॉटर फ्लोज ओव्हर इट एव्हरी डे, पाणी त्याच्यावर दररोज आदळत होतं फॉर इयर्स, आणि कितीतरी वर्षापासून ते तसं सुरू होतं, सतत सुरू होतं. द रॉक गिव्स इन, आणि शेवटी त्या खडकाला हार मानावी लागते किंवा तो त्याच्यासमोर शरण येतो. इट टेक्स द शेप दॅट द वॉटर कमांड्स. आणि त्या दगडांना वॉटरने दिलेली जी काही आज्ञा असते ती स्वीकारावी लागते, आणि त्या दगडांना तसं रूप घ्यावं लागतं जसं दगड सांगतं, ते पाणी सांगतं. वर प्रॉब्लेम्स आर सो कोलोसल. आपल्या समस्याही सुद्धा अशाच एक्स्ट्रीमली लार्ज, म्हणजे मोठ्या वाटतात. हो, आपल्याला एक्स्ट्रीमली लार्ज म्हणतात इथे, मोठ्या. कोलोसल म्हणजे खूप मोठ्या वाटतात आपल्याला. अँड वी आर सो स्मॉल, आणि आपण छोटे आहोत. येट इफ यू परसिस्ट, परंतु तरी सुद्धा आपण असंच प्रयत्न केला तर. म्हणजे इथे काय आहे? आवर प्रॉब्लेम्स आर सो कोलोसल, मोठं, त्या पाण्यासारखंच किंवा त्या दगडासारखं कठीण समस्या आपल्या असू शकतात बरं का. कोलोसल म्हणजे मोठ्या वाटू शकतात आपल्याला. आणि वी आर सो स्मॉल, पण पाण्यासारखं आपण जंटल असू शकतो. आपल्याला असं वाटतं की बाबा मी खूप नम्र आहे, मला काय, मी नाजूक आहे, किंवा माझ्याजवळ एवढी पॉवर नाही आहे की मी माझ्या समस्या सोडवू शकेल म्हणून, आणि माझ्या समस्या खूप मोठ्या आहेत असं मला वाटत असेल. परंतु या निसर्गाच्या धड्यावरून, या निसर्गाच्या चमत्कारावरून आपण समजू शकत नाही का? जर इतकंसं साधंसं पाणी हे त्या दगडाला हार मानून त्याला जसं शेप द्यायचं असेल ते निर्माण करून देऊ शकतं, तर आपल्या समस्या आपण सोडवून का शकत नाही? त्याच्यासाठी काय गरजेचं आहे? इफ वी परसिस्ट. त्याच्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करणे, कंटिन्युअस एफर्ट्स, परसिस्टन्स ज्याला आपण म्हणूया, परसिव्हरन्स ज्याला म्हणूयात आपण. यू हॅव टू परसिस्ट आफ्टर युअर प्रॉब्लेम्स ॲक्च्युली. ते जोपर्यंत मी सोडवणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, या गोष्टी आपल्या मनामध्ये असल्या पाहिजे. वी शुड नॉट रन अवे फ्रॉम आवर प्रॉब्लेम्स ॲक्च्युली. वी शुड ट्राय टू सॉल्व दोज प्रॉब्लेम्स. Generally, it is our tendency actually. Whatever difficult we find in our life, we run away from that things actually. Okay, if you find English difficult, you run away from it. If you find mathematics difficult, you run away from it. You should not run away from all these things actually. You should try to learn all those things. Try to solve your problems by your own. Okay, so that is what we learn from water actually. Okay, so let's move towards the next part. What is there? We saw small bits of grass peeping through the small cracks in a concrete pavement. It left us thinking, however impossible things may look, there is always an opening.
वी सॉ स्मॉल बीट्स ऑफ ग्रास. आम्ही एके ठिकाणी काय बघितलं, स्मॉल बीट्स ऑफ ग्रास, गवताचे पाते बघितले. कुठे? पेपिंग थ्रू द स्मॉल क्रॅक्स इन अ कॉन्क्रीट पेवमेंट. कॉन्क्रीटची सिमेंटची जी पेवमेंट असते, रहदारीचा जो रस्ता असतो बघा चालण्याचा, आजूबाजूला सगळं सिमेंटीकरण झालेलं आहे, परंतु त्या सिमेंटच्या भेगांमधून सुद्धा जर तुम्ही बघितलं तर ग्रास किंवा गवताचे पाते बाहेर निघलेले असतात बघा. अनुभव घ्या. किंवा तुम्ही बघितलं असेल एखाद्या वेळेला पिंपळाचं झाड कुठेतरी एखाद्या बिल्डिंगच्या वरती भिंतीमधून बाहेर पडलेलं असतं. हे सुद्धा तुम्ही अनुभव घेतलेला असेल. तो पिंपळाच्या पानांचा इथे सांगितलेलं नाही आहे, परंतु ग्रासचं सांगितलेलं आहे. किंवा कॉन्क्रीटचं जे काही रस्ता असतो त्याच्यामधून सुद्धा ग्रास, गवताचे पाते बाहेर पडताना दिसत असतात. इट लेफ्ट अस थिंकिंग. याच्यावरून मला काय अनुभव येतो किंवा काय विचार करावा असं वाटतो, हाऊ एव्हर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक. किती जरी अशक्य गोष्टी वाटत असल्या आपल्यासमोर, इम्पॉसिबल म्हणजे अशक्य, देर इज ऑलवेज ॲन ओपनिंग. परंतु किती जरी कठीण गोष्टी जरी असल्या तरी त्याला कुठेतरी जागा असते. ओपनिंग म्हणजे जागा असणे, म्हणजे जी काही अशक्य गोष्ट आहे त्याला सोडवण्यासाठी कुठेतरी एक जागा निर्माण झालेली असते. आता पूर्ण सिमेंटीकरण झालेलं आहे आणि फक्त एका भेगीमधून बाहेर पडणारं ते ग्रास, ते गवताचं पातं, म्हणजे ओपनिंग आहेच की नाही. वरती एवढं कठीण सगळ्या गोष्टी, ते टणक गोष्टी असतात वरती, आणि त्याच्यातून ते गवताचं पातं बाहेर पडत आहे बघा. म्हणजे देर इज ऑलवेज अन ओपनिंग फॉर इम्पॉसिबल थिंग्स. So we have to find it out actually where it is opening right now. Okay, so this is what we learn from the grass peeping through the small cracks in a concrete pavement. After that, we saw a tree bare of all leaves in the cold winter months. We thought its chapter was over. आम्ही काय बघितलं? अ ट्री, एक झाड बघितलं, bare of all leaves, पूर्ण पानगळ झालेली होती आणि सगळी पानं खाली पडलेली होती. इन द कोल्ड विंटर मंथ्स, किंवा हिवाळ्यामध्ये. कोल्ड विंटर, विंटर म्हणजे हिवाळा, थंडीच्या त्या हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये पूर्ण झाड निष्पर्ण झालेलं होतं. वी थॉट्स इट्स चॅप्टर वॉज ओव्हर. आम्हाला वाटलं आता हे पूर्ण कोमेजलेलं आहे, आता हे काही जगत नाही. बट 3 months पास्ट, परंतु 3 महिने झाले. स्प्रिंग सेट इन, आणि काय झालं? वसंत ऋतू आला. अँड ट्री वॉज बॅक टू इट्स ग्रीन मॅजेस्टी वन्स अगेन. आणि पुन्हा या झाडाचं वैभव पुन्हा जसं तसं परत आलं. बॅक टू इट्स ग्रीन मॅजेस्टी. याचा हिरवेगारपणा जो होता तो पुन्हा दिसायला लागला. फुल ऑफ लिव्ज, सगळीकडे पानच पानं होती. फ्लॉवर्स, त्याच्यावर फुलं आली होती. बर्ड्स, पक्षी होती. अँड लाईफ, त्याच्यावर जीवन आलं होतं. व्हॉट इफ वी टू हॅड द कन्व्हिक्शन दॅट हाऊ एव्हर डिफिकल्ट थिंग्स आर राईट नाव, इट विल नॉट रिमेन सो फॉर एव्हर. रिमेंबर धिस टू शॅल पास. मग याच्यावरून आपण काय शिकू शकतो? झाडावरून, इफ यू टू हॅड द कन्व्हिक्शन, कन्व्हिक्शन म्हणजे स्ट्रॉंग बिलीफ, विश्वास, आपण सुद्धा हा विश्वास बाळगला तर, हाऊ एव्हर डिफिकल्ट थिंग्स आर राईट नाव, किती जरी डिफिकल्ट गोष्टी असतील, किती जरी कठीण परिस्थिती आता आपल्याला वाटत असेल, इट विल नॉट रिमेन सो फॉर एव्हर. या गोष्टी जशाच्या तशा राहणार नाहीत. नॉट रिमेन, अस्तित्वात असणे, तशाच राहणार नाही. रिमेंबर धिस टू शॅल पास. एक लक्षात असू द्या, रिमेंबर, आठवण राहू द्या तुम्हाला, धिस टू शॅल पास, ही सुद्धा वेळ निघून जाईल. म्हणजे जर डिफिकल्ट, कठीण परिस्थिती आपल्या समोर आहे तर ही सुद्धा वेळ निघून जाणार आहे. जसं त्या झाड जे पूर्ण निष्पर्ण झालेलं होतं, आता असं वाटत होतं हे मेलेलं आहे, परंतु त्या 3 महिन्यानंतर त्याला पुन्हा बहार आली, पुन्हा त्याच्यावर पक्षी आली, पुन्हा जीवन आलं. म्हणजेच काय, आपल्या जीवनामध्ये काही कठीण परिस्थिती येतील तर त्या नेहमीसाठी आलेल्या नसतात, त्या सुद्धा कुठे ना कुठे निघून गेलेल्या असतात आणि वेळ निघून जाते मित्रांनो. आणि नवीन वेळ समोर आपल्यासमोर उभी असते. तर हे नेहमी लक्षात घ्यायचं आहे की समस्या ह्या नेहमी राहण्यासाठी आलेल्या नाही आहेत. उद्याला पुन्हा आपल्या जीवनामध्ये आनंद येणार आहे. सो वी शुड वेट फॉर दॅट. वी शुड नॉट थिंक दॅट एव्हरीथिंग इज ओव्हर. If I find myself in some difficulty, actually, it does not mean that I should stop there living. If you are facing this problem actually of a disease, it does not mean that we should stop living actually. Okay, we have to, the show must go on actually. We have to live this life because this time will also pass. ही जी वेळ ही सुद्धा निघून जाणार आहे मित्रांनो. सो यू हॅव टू रिमेंबर ऑल दिस थिंग्स. ओके, सो हे आपण झाडावरून शिकलो. समोर बघूया आपण अजून काय शिकायला भेटतं आपल्याला. वी सॉ अन आर्मी ऑफ ॲन्ट्स लगिंग अ फ्लाय विच वॉज ॲटलिस्ट 10 times द ॲन्ट्स साईज. आम्ही काय बघितलं? आर्मी ऑफ ॲन्ट्स,
ही पूर्ण मुंग्यांची जी रांग होती ही काय करत होती, लगिंग अ फ्लाय, खेचून घेऊन जात होती. लगिंग म्हणजे खेचून घेऊन जाणे. विच वॉज ॲटलिस्ट 10 टाइम्स द अँट साईज. एक माशी होती, त्या माशीला घेऊन चाललेल्या होत्या या मुंग्या, आणि ती माशी जी होती या मुंग्यांपेक्षा खूप मोठी होती. मुंगी छोटी होती तरी सुद्धा ती त्या सगळ्या माश्या काय करत होत्या, त्या ओढून घेऊन जात होत्या. त्या मुंग्या काय करत होत्या, त्या माशीला ओढून घेऊन जात होत्या. द ॲन्ट्स ऑर्गनाइज्ड देमसेल्व्स. या मुंग्यांनी काय केलं, नियोजन केलं. सगळ्यांनी एकत्र मिळून नियोजन केलं अराउंड द फ्लाय. त्या माशीच्या अवतीभोवती नियोजनबद्ध पद्धतीने तिला उचललं. लिफ्टेड इट ऑन फ्रेल फिलर्स अँड कॅरीड इट टू क्वाईट अ डिस्टन्स. आणि फ्रेल फिलर्स म्हणजे कमजोर पाय, त्या माशीला त्यांनी काय केलं, उचललं आणि आपल्या कमजोर पायांवरती घेऊन कॅरीड इट टू अ क्वाईट डिस्टन्स, आणि दूरपर्यंत आपल्या त्या बिळापर्यंत घेऊन गेलेल्या होत्या. देअर टीमवर्क अँड परसिव्हरन्स वेअर इम्प्रेसिव्ह. दोन गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात इथं बघा. काय, टीमवर्क अँड परसिव्हरन्स. टीमवर्क म्हणजे एकत्र मिळून काम करणे, आणि परसिव्हरन्स म्हणजे चिकाटीने काम करणे, सतत. या दोन गोष्टी या मुंग्यांपासून मला शिकायला भेटल्या, असा रक्षा भराडिया म्हणताय. ओके, सो वी शुड ऑल्सो डू द सेम थिंग्स. ओके, वी हॅव टू ऑर्गनाइज अवर सेल्फ. सगळ्यात आधी तुम्ही काय करायचं, स्वतःला ऑर्गनाइज करा, आणि त्यानुसार जे काही काम असेल ते एकत्र मिळून केलं तर ते नक्कीच तुमचं सोपं होऊन जाईल मित्रांनो. एकट्याने ते काम जमणार नाही. सो देअर वर्क वॉज व्हेरी इम्प्रेसिव्ह. व्हॉट इफ, काय फरक पडेल, वी टू आर कन्सिस्टंट. आपण सुद्धा त्या मुंग्यांसारखं कन्सिस्टंट म्हणजे सतत प्रयत्न करू, ऑर्गनाइज्ड नियोजन पद्धतीने काम करू, फोकस्ड लक्ष केंद्रित करून काम करू. तसं केलं तर आपणही आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. सो यू हॅव टू बी कन्सिस्टंट, ऑर्गनाइज्ड अँड फोकस्ड. या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. बघा, सतत प्रयत्न करायचे आहेत, नियोजन पद्धतीने प्रयत्न करायचा आहे, आणि फोकस म्हणजे लक्ष केंद्रित करून तुम्हाला काम करायचं आहे. ओके, समोर आहे अजून एक चांगलं उदाहरण आहे. स्पायडर वेब्स आर डेलिकेट. कोळी माहीत असेल तुम्हाला, स्पायडर ज्याला आपण म्हणतो. तर स्पायडरचे जे काही जाळं असतं ते कसं असतं, डेलिकेट, नाजूक असतं, येट व्हेरी स्ट्रॉंग. परंतु ते खूप मजबूत असतं. एखादी माशी किंवा एखादा किडा त्यामध्ये अडकला तर त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही. सो दॅट स्पायडर वेब इज व्हेरी स्ट्रॉंग. अ रेनबो कलर्स द एंटायर स्काय. साधासा रेनबो जो असतो तो पूर्ण आकाशाला जो काही आहे रंग देत असतो बघा. सो द रेनबो कलर्स द एंटायर स्काय. ऑयस्टर्स टेक्स इन अ ग्रेन ऑफ सँड दे ओपन अप विथ अ पर्ल. आणि ऑयस्टर जो असतो, शिंपलं जे असते, तुम्हाला माहीत असेल शिंपल्यामधलं जे काही प्राणी असतो तो काय करतो, ग्रेन ऑफ सँड, एक वाळूचा जो कण असतो तो आपल्या आतमध्ये घेतो अँड टर्न इट इन टू अ पर्ल ॲक्च्युली. आणि त्याचं रूपांतर तो एका मोत्यामध्ये करून टाकतो. आपल्या लाळेच्या साह्याने त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचं रूपांतर तो एका मोतीमध्ये करतो. इनन्युमरेबल स्टार्स शाईन अक्रॉस द इन्फायनाईट स्काय. हजारो, असंख्य तारे, इनन्युमरेबल म्हणजे असंख्य, असंख्य तारे दररोज रात्री पूर्ण आकाशभर, इन्फायनाईट म्हणजे अमर्याद आकाशामध्ये लुकलुकत असतात आणि ते प्रकाशित करत असतात. क्लाउड्स टेक न्यू शेप्स विथ एव्हरी पासिंग मुवमेंट. आणि हे जे ढग आहेत, हे जे काही आकाशामध्ये ढग आहेत, हे वेगवेगळे रूप धारण करत आहेत विथ एव्हरी पासिंग मुवमेंट. दर वेळेमध्ये जर आपण बघितलं तर आकाशामध्ये ढगांचा वेगवेगळा रंग, वेगवेगळा शेप तयार होतो. द विंड मेक्स ट्रीज डान्स विथ अनहिंडर्ड पॅशन. आणि हवा काय करत असते, पूर्ण झाडांना नाचवत असते विथ अनहिंडर्ड पॅशन. अनहिंडर्ड न थांबवता, भावनिक होऊन ती त्यांना नाचवत असते. म्हणजे हवा चालत असेल तर पूर्ण जे काही झाडं असतात सतत हलत असतात, म्हणजे जणू काही ते नाचतायत, न थांबता नाचतात. वॉटर विदाउट हिंट ऑफ इगो चेंजेस इट्स फॉर्म अकॉर्डिंग टू डिक्टेट्स ऑफ द सन अँड द विंड. आणि पाणी सुद्धा काय करतं, विदाउट हिंट ऑफ इगो, कोणताही गर्व न बाळगता, चेंजेस इट्स फॉर्म, आपला जो काही गुणधर्म असतो तो बदलून टाकतो, आपलं रूप बदलतो अकॉर्डिंग टू द डिक्टेट्स ऑफ द सन अँड द विंड. सूर्य आणि हवा जसं सांगेल त्या पद्धतीने आपलं रूप बदल करून पाणी काय करतं, स्वतःचं वाफेमध्ये रूपांतर करून टाकतं. हे सुद्धा निसर्गाची किमया आहे. वेन वी सी अ कॅटरपिलर टर्न इन टू अ बटरफ्लाय. आणि आपण जेव्हा बघतो कॅटरपिलर जे आहे, एक अळी एका फुलपाखरामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. अ फ्लावर टर्न इन टू अ फ्रूट. एक फळ जे असतं याचं, एक फुल जे असतं त्याचं फळामध्ये रूपांतर होऊ शकतं. वेगवेगळी फुलं तुम्हाला माहीत असतील, त्यांचं फळामध्ये रूपांतर होतं बघा.
ओके, आधी जे काही फळांची झाडं असतात त्यांना बघा आधी फुलं येतात आणि त्या फुलाचं रूपांतर मग फळामध्ये होत असतं. जर हे सगळं होऊ शकतं, वी एक्सपिरियन्स द अल्केमी ऑफ नेचर. या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेला बघतो, आपण कशाचा अनुभव घेत असतो? आपण निसर्गाच्या किमयेचा अनुभव घेत असतो. वी टच इट, आपण त्याला हात लावतो अँड बिकम गोल्ड अवर सेल्स. आणि आपण स्वतः सोन्यामध्ये त्याचं आपलं रूपांतर होऊन जातं ज्यावेळेला आपण त्याला हात लावतो त्यावेळेला. रक्षा भराडे यांनी लिहिलेला हा पूर्ण लेख आहे. म्हणजे काय, आपल्याला या सगळ्या गोष्टी शिकायला भेटत असतात निसर्गाच्या सानिध्यामध्ये. तुम्हाला फेमस ज्या काही आपल्या माई म्हणून ज्यांना म्हणतात, सिंधुताई सपकाळ, यांचंही जीवन एका निसर्गाच्या त्या फक्त किमयेने किंवा निसर्गाच्या एका गोष्टीने बदललेलं आहे बघा. म्हणजे आपलं जीवन संपायला निघालेली ही व्यक्ती, ही बाई सिंधुताई सपकाळ, जी आज सगळ्या अनाथांची माऊली म्हणून ओळखली जाते, ती कुऱ्हाडीचे घाव घातलेले एक झाड बघते आणि त्या झाडाला आलेली पालवी बघते आणि त्या झाडाच्या खालीच ती बसलेली असते. तर ती बघते, त्या बघतात सिंधुताई सपकाळ की बाबा जर इतके घाव सोसून सुद्धा हे झाड दुसऱ्यांना सावली देऊ शकतं, तर मी का एवढे घाव सोसून दुसऱ्यांना सावली देऊ शकणार नाही. म्हणून त्याच दिवशी ठरवतात की मी दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करेल आणि त्या अनाथांच्या माऊली बनतात. म्हणजे निसर्ग आपल्याला पदोपदी शिकवत असतो मित्रांनो. सो इन द सेम वे वी शुड लर्न मेनी थिंग्स. वी शुड try to get more things from actually nature. If you want to become a gold, ही अल्केमी ऑफ नेचर म्हणजेच काय, जर तुम्हाला स्वतः सोनं बनायचं असेल, म्हणजे तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, सो यू हॅव टू लर्न मेनी थिंग्स फ्रॉम नेचर ॲक्च्युली. वेन द रिव्हर इज फ्लोईंग, रिव्हर इज गिव्हिंग वॉटर टू एव्हरीवन. that river does not discriminate among the people actually, according to the religion, according to the color of the people, or according to the caste or anything else. That a river does not discriminate among the people actually. That river gives water to everyone. Sun gives water to sun gives sunshines to everyone. So in the same way, what we are supposed to do, we have to behave in the same way actually. Equality is also very important. So many things we can learn from nature. So that is the crux of this lesson. याच गोष्टी आपण याच्यातून शिकलेलो आहोत. निसर्गाची किमया आणि या निसर्गाच्या किमयेमधून आपल्याला काय काय गोष्टी शिकता येऊ शकतात हे या धड्यातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे रक्षा भराडे यांनी. आय होप यू अंडरस्टूड द होल लेसन. धडा तुम्हाला समजलेला असेल. इफ यू अंडरस्टूड द लेसन, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अवर इंग्लिश फ्लुएंट चॅनल and please hit the bell icon to get the latest video notifications of our channel. And if you have any problem about this lesson, you can write it into the comment box also. Okay, so please like, share and subscribe our channel. We are going to stop here and keep watching and keep studying. Okay, take care of your life, take care of your health. We'll stop here. Thank you very much.